खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी 2025 जमा व्हायला सुरुवात। हेक्टरी 18,500 रुपये खात्यामध्ये जमा। नवीन यादी जाहीर। 4-5 फेब्रुवारी पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। पीक विमा 2025 ची यादी जाहीर झालेली आहे आणि राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना 17,500 ते 18,000 रुपये प्रति हेक्टरी पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांना पैसे येण्यास विलंब होत होता, परंतु आता राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना 5 फेब्रुवारी पर्यंत प्रति हेक्टरी 17,500 रुपयाचं अनुदान आता जमा होणार आहे। पीक विमा 2025 ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना होती। या योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे। गेल्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे पैसे जे मंजूर झालेले आहे, येत्या 2 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती बुलढाणा असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, नांदेड असेल, अमरावती असेल, लातूर असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, नागपूर असेल, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा जमा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर जो पीक विमा रखडलेला होता, आता हा पीक विमा वितरित होण्यास 1 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली। राज्यात टप्प्याटप्प्याने 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी आधार लिंक ज्या खात्यांमध्ये आहे त्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होत आहे। जे आधार लिंक म्हणजे काय, आता बघा हे जे पैसे येत आहे हे डीबीटी पोर्टल अंतर्गत येत आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा येणार आहे त्यांचं जर आधार लिंक सीडिंग असेल तर या आधार सीडिंगच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना मंजूर झाले का नाही अशा पद्धतीने डॅशबोर्ड आपण ओपन करून बघू शकता। आपले पैसे पेंडिंग आहे, येणार आहे की क्लेम स्टेटस अजून सेटल झालेलं नाही। मग हे पैसे कसे चेक करायचे तर PMFBY या संकेतस्थळावरती गेल्यानंतर आपल्याला आधार बेस OTP टाकायचा आहे। त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर आपल्याला पैसे कळत आहे, पेमेंट कधी येणार आहे आणि आपले पैसे मंजूर झाले आहे का नाही। आता सरासरी जे पैसे आहे ते 17,500 तर सर्वोत्तम दर 40,000 रुपयापर्यंत पीक विम्याचा हा आपल्याला दर पाहायला मिळतो। हेक्टरी जो दर आहे हा 17,500 कमीत कमी आहे। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये 17,500 आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये 40,000 50,000 पर्यंत आहे। ज्या ठिकाणी जो सर्वे केला आहे, केंद्राचा सर्वे असेल, राज्याचा सर्वे असेल, NDRFचे निकष असेल, स्थानिक निकष हे सर्व ध्यानात घेऊन सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे येणार आहे। परंतु काही शेतकऱ्यांचं KYC पेंडिंग असल्यामुळे, मग KYC म्हणजे काय, जर आपल्या खातं बऱ्याच दिवसापासून पेंडिंग गोठले असेल तर त्या खात्यावरती पैसे येण्यास विलंब होतो। मग आपल्या खातं चालू आहे का नाही हे कसं चेक करायचं, मग नुकसान टक्केवारी किती झालेली आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्थिती आहे, दावा किती येणार आहे, एकूण रक्कम किती आहे, किती क्षेत्रासाठी ही रक्कम आहे आणि आपल्याला हे पैसे इंडिव्हिज्युअल आहे का हे सरकारने दिलेले आहे, राज्याने दिले आहे, हे सर्व माहिती याच्यामध्ये येते। पीक विमा 2025 मध्ये आपण जर बघितलं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। या नुकसानीची भरपाई म्हणून ज्या 1 रुपयात शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता त्यांचा क्लेम पहिला सेटल होणार आहे। परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी क्लेम पीक विमा हा रब्बीचा पण काढलेला नाही। जर आपण रब्बीचा पीक विमा काढलेला नसेल तर लवकरात लवकर पीक विमा काढून घ्यायचा आहे, कारण आपण बघितलं गेल्या आठवड्यामध्ये जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झालेला आहे, यामुळे नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान झाले आहे, फुलबागांचं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर गव्हाचं नुकसान झालेलं आहे, हरभऱ्याचं नुकसान झालंय। जर आपल्याला नुकसान भरपाईपासून वाचायचं असेल तर आपण पीक विमा काढून घेतलेला कधीही आपल्या फायद्यात ठरणार आहे। मग 2025 चा पीक विमा हा येत्या 2 ते 3 दिवसात 48 तासात जमा होणार आहे। काही ठिकाणी 17,500 तर काही ठिकाणी 30,000 40,000 पर्यंत ही पीक विम्याची रक्कम आहे। पीक विम्याची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। येत्या काही दिवसामध्ये सर्व उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे 100% जमा होणार आहे। PMFBY पोर्टल अंतर्गत हे पैसे जमा होणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी सरकारने चालू केलेली अतिशय महत्त्वाची योजना आहे। काही ठिकाणी 50% पैसे आहे, काही ठिकाणी 75% पैसे, तर काही ठिकाणी पैशामध्ये वाढ सुद्धा सरकारने स्थानिक निकषांच्या आधारे केली आहे। पीक विम्याची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। येत्या काही दिवसामध्ये PMFBY अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।